आपल्यासोबत गोपीचंद पडळकर साहेब आहेत. सर, काय म्हणाले, 1 वर्ष पूर्ण झालंय तुमच्या सरकारला, काय पुढच्या वर्षाचं 1 वर्षाचं प्लॅनिंग काय आहे? 1 वर्ष देवाभाऊंच्या सरकारला पूर्ण होतं आहे. या वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा खूप चांगला यशस्वी प्रयत्न झाला. मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याच्या, शिक्षणाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या गेल्या. शेतकऱ्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो विजेचा प्रश्न भेडसावत होता, 50% पंप आता दिवसा चालू करण्याचा सौर ऊर्जेच्या माध्यमातून एक चांगला प्रयोग राज्य सरकारनं यशस्वी केलेला आहे. पुढं या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा आणि शहरी भागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये यशस्वी प्रयत्न होईल आणि महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1ला आज आहे, आणखी तो नंबर 1लाच राहील अशा पद्धतीचा प्रयत्न पुढच्या 1 वर्षामध्ये सरकारच्या वतीनं केला जाईल. जे उपेक्षित लोक आहेत, वंचित लोक आहेत, ज्यांना सरकारच्या योजनांची खरी मदत हवी आहे, अशा लोकांच्यासाठी चांगल्या योजना सरकारच्या माध्यमातून आणण्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही विनंती करू. आणि देवाभाऊंचं गावगाड्यातल्या रंजल्या गांजलेल्या लोकांच्याकडं विशेष लक्ष आहे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या दृष्टिकोनातून सरकारचे प्रयत्न आहेत. सर, असं पहिल्यांदाच होतं आहे की हे दुसरंही अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याविनाच होत आहे. आज होईल काही चर्चा किंवा निर्णय? अरे, समजून घेतलं पाहिजे, आपण लोकशाहीच्या देशामध्ये आणि राज्यामध्ये राहतो. संविधानाने काही नियम अट्टी घालून दिलेले आहेत. विरोधी पक्ष नेते होण्यासाठी तुमचे आमदार किती निवडून आले पाहिजेत हे कायद्यानं आहे. यामध्ये काय वेगळं आहे? लोकांनी तुम्हाला नाकारलं, लोकांनी तुम्हाला सरकारमध्ये येण्याचं तर बहुमत दिलंच नाही, पण विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा तुम्ही व्हावं अशा पद्धतीचं बहुमत दिलं नाही. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार जनतेचा मताचा आदर करतं. जनतेनं जर तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद होण्या इतपत आमदार निवडून दिले नसतील तर महायुतीचं सरकार जनतेनं दिलेल्या कौलाचा अपमान करू शकत नाही. विरोधी पक्ष काही बोलत राहतो. तुम्ही आता 2029ची वाट पहा, लोकांच्या मध्ये जावा. किमान 2029ला विरोधी पक्ष नेते होण्या इतकं तरी आमदार तुमचे निवडून यावेत असा तुम्ही प्रयत्न करा. पण उद्धव ठाकरे म्हणतात की जर विरोधी पक्ष नेतेपद देत नसाल तर उपमुख्यमंत्री पद सुद्धा हे रद्द करा. अरे, उद्धव ठाकरेंना एवढं कळायला पाहिजे ना. आज तुम्ही मुख्यमंत्री पदावरती 2.5 वर्ष माननीय उद्धव साहेबांनी काम केलंय. विरोधी पक्ष नेतेपद होण्याच्या इतपत पण तुम्हाला जर लोकांनी मतदान केलं नसेल तर आपण स्वतःच विचार केला पाहिजे ना काय करायचं नेमकं. तर नक्कीच हे होते गोपीचंद पडळकर, विरोधी पक्ष नेते पदावर ते बोलत होते. कॅमेरामॅन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.